are watching Kashif Times. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, वंदे वंदे भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. समस्त उपस्थित इथं बसलेले माझे सर्व मान्यवर, त्यामध्ये आमचे मालवणीचे लाडके आणि आम्हाला मार्गदर्शन फार अगोदर काळापासून करणारे असे आमचे जुने जाणते हरिसिंगजी, कडलकजी, देशमुखजी, मिश्राजी आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केला असे गणेश शिंदेजी, आपले श्रीकांतजी, आलमबाईजी अग्रवाल, ब्रिज अग्रवालजी आणि सर्व वॉर्ड अध्यक्ष आमच्या तमाम आलेले आहेत. त्या शिवसेनाच्या महिला, माझे मित्र सर्व, विजय आहेत, तिथे नरेश आहेत, विकी आहेत, आमचे सुबोध आहेत. व फार वेळापासून मी पाहतो की पोलिसांचा इथं बंदोबस्त दिलेला आहे. खूपच मी मनापासून तुमचा आदर करून, सन्मान करून तुम्हाला धन्यवाद देतो. आज ही छत्रपती शिवरायांची जयंती आम्ही या महाराष्ट्राने त्या देशामध्ये साजरी करत आहोत. ही साजरी करत असताना मला नेहमी 2-4 त्यांचे गुणधर्म सांगूशी वाटतात आणि ती गुणवत्ता जी घेतली, कोणी जी अंगाशी घेतली, समजा त्या जीवनामध्ये त्यांनी जीवन सार्थ केलं. हरिसिंगजीने आताच आग्र्याचा उल्लेख केला. आग्र्याचा उल्लेख केला म्हणून ती गोष्ट मला बसल्या बसल्या आठवण झाली. महाराजांना ज्या वेळेस कैदीमध्ये औरंगजेबने ठेवलं होतं आग्र्यामध्ये, त्याच्या अगोदर जी घटना घडली, सारे राजे एकत्रित आले होते. महाराष्ट्रातून एक राजा त्या आग्र्याला जातो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जातात. शिवाजी महाराज इकडे येणार आहेत. शिवाजी महाराजांचं नाव म्हणजे एक, त्या नावामध्येच ती शिवभक्ती आणि शिव म्हणून होतं. आणि ती शिवाजीचं नाव जसं घेतलं, बरं आजही आमच्या अंगामध्ये रक्त सळसळतं. आणि ज्या वेळेस औरंगजेबने महाराजांना बोलवलं, हा राजा लय मोठा आपल्याला समजतो, म्हणून त्याच्यासाठी राजा त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे येणारं द्वार होतं ते द्वार एकदम छोटं ठेवलं. महाराजांची उंची बहुतेक 5 फूट 6-7 इंच असेल, पण त्याच्याही छोटा तो दरवाजा केला होता. आणि शिवाजी महाराजांना त्याच्या सैनिकांना सांगितलं, शिवाजी महाराजांना त्या दरवाजातून आणा. तर शेवटी ते महाराज होते. महाराजांना बोलवलं. सर्व राजे बसले होते, बघत होते महाराज आता कसे येतात, कारण की औरंगजेबच्या इथं गेल्यानंतर सर्वांना सलामी करावी लागायची. पण हे राजे होते, महाराष्ट्राचे राजे होते. त्यांना बोलवलं. ते आल्याबरोबर सर्व राजे पाहायला लागले, आता शिवाजी महाराज कसे येतात, कसा मुजरा करतायत. पण महाराज आले, परंतु आल्यानंतर पहिले त्यांनी पाय खाली ठेवले, पहिले पाय दरवाजात ठेवले आणि हात धरून असे उभे राहिले. ते वाकले नाही. तो स्वाभिमान त्यांच्यात होता, तो स्वाभिमान होता. ते झुकले नाही, वाकले नाही. ते छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. खरोखरच मनापासून अभिमान वाटतो की मी ह्या महाराष्ट्रात जन्म घेतला. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शाहू फुले आंबेडकरांचा जन्म झाला, अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला, अनेक महामानवांचा जन्म झाला. त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा नाव घेतलं जातं, एक असं नाव या देशात, या जगात घेतलं जातं, ते छत्रपती शिवाजीचं नाव घेतलं जातं. ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा एका समाजाचे नव्हते की समुदायाचे नव्हते, कारण की त्यांच्याबरोबर अनेक मावळे लढणारे होते. त्या मावळ्यामध्ये मुसलमानाचं बी योगदान होतं. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा अफजल खानला प्रतापगडवर मारलं गेलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलं, त्याचा पोटळा काढला, त्यावेळेस त्याला शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये राहणारा होता कोण? कृष्णा कुलकर्णी. त्यांच्या बाजूने आणि आमच्या बाजूने मरणारा माणूस त्या काळातला एक मुस्लिम बांधव होता. पाचव्या जे शिवाजी महाराजांना जे बिछवे बनवून दिले, वाघाचे जे पंजे बनवून दिले,
ते बनवणारा बी मुस्लिम होता. आणि ज्या वेळेची घटना घडली, सर्व गोष्टी घडल्या, संस्कृती काय असते ती बघा. संस्कार क्या होते हो देखो. जब औरंगजेब की हत्या की गई, औरंगजेब को मारा गया, तभी छत्रपति शिवाजी महाराज राज्य में आए, जिदा माऊ के पास आए. तब जिदा माऊ ने क्या कहा, अफजल खान का क्या हुआ. अफजल खान पे फतेह पाई हमने और उनका अंत कर दिया. वो कहाँ पडे हुए हैं. पाहिलं असतं तर शिवाजी महाराजांनी त्याच्या खांडोळ्या करून फेकून टाकल्या असत्या. पण माऊली अशी म्हणाली, जिदा माऊली असं नाही चालणार. भले तो दुसऱ्या जातीचा असेल, दुसऱ्या धर्माचा असेल, त्याला त्याच्या धर्माच्या हिशोबाने तिथं दफन करा. हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत, हे जिजाऊ माताचे संस्कार आहेत, त्यांना फेकू दिले नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण गुरु नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे जिजामाता. ज्या काही गोष्टी शिकवल्या त्या जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवल्या होत्या. जीवनामध्ये आदर्श घ्यायचा असं तर महाराजांचा घ्या. ज्या वेळेस आपल्याकडे जे पठाण होते, ज्या पठाणांनी अनेक सुरत लुटल्या, अनेक लुटून आले, पण ते पठाणनी तर आमच्याकडे काम करायला होते, छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. थोड्या अगोदरच आमच्या सुबोधनी सांगितलं, ते जातीपातीचं राजकारण नव्हतं, ते लढा एक होता, तो मोगलांच्या विरोधात होता, कोणत्या पर्टिक्युलरली एका जातीच्या विरोधात नव्हता. हे खरं आहे. कारण की आपले शिवाजी महाराजांचे पती जे वडील जे होते, पिता जे होते शहाजी महाराज, ते बी एक मोगलांकडे कामाला होते. तो काळ वेगळा होता, जातीपातीचा नव्हता. पण मोगल साम्राज्य आले तेव्हा मोगल साम्राज्याला जशाच तसं उत्तर देण्याचं कोणी काम केलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज होते. ज्या वेळेस महिलांचा विषय येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, इथं माझ्या बहिणी बसल्यात, माझ्या सर्व समस्त लोक महिला मंडळी बसलेत. घरी गेल्यानंतर आपला मुलगा असेल, मी पहिलंच बोललो, शिवाजी महाराजांची आई त्यांची गुरु होती. जर तुम्ही जिजाऊसारखं त्यांच्यावर प्रेम केला, जसं त्याला घडवाल, तर मी सांगतो आज महाराजांची जयंती आहे, महाराजांची शपथ घेऊन सांगतो की त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये एक छत्रपती तयार होईल. पण तशी गुणवत्ता द्यावी लागेल, तसे संस्कार करावे लागेल. जर आम्ही संस्कार त्यांच्यावर केले तर छत्रपती शिवाजी महाराज घडल्याशिवाय पुन्हा राहणार नाही. त्यांचे शिवाजी महाराज जरी घडले नाही तर त्यांचे गुणधर्म आमच्याकडे येतील, हे नक्कीच येणार. पण ते आमचं काम आहे, ते आमचं कर्तव्य आहे, ते केलं पाहिजे, वो करना चाहिए. हम तुम नहीं करेंगे तो कब तक बोलेंगे. जब तक आएंगे हम वक्ता बोल के भाषण दे के चले जाएंगे. लेकिन जो कहते हैं उसमें से कुछ तो बोध लेने की आवश्यकता है. वो जब बोध लोगे, घर तक पहुँचाओगे तो उसका अमल होगी. नहीं तो कैसा चलेगा. हम बार बार आएंगे, महामानव के बारे में अच्छी बातें करेंगे, उनके विचार गुण धर्मता सारी चीजें शासकीय जयंती बनवली जाते. परंतु मी तुम्हाला सांगतो कडलर साहेब, शिवाजी महाराज असं व्यक्तिमत्व आहे, असं आम्ही त्याला दैवत मानतो की त्यांची जयंती दररोजच बनवली पाहिजे. महाराजांची जयंती दोनदा नाही, दररोज बनवली पाहिजे. कशाला एकदा दोनदा, दररोज बनवा. त्यांचे विचार दररोज पाठवा लोकांमध्ये. क्यों नहीं बननी चाहिए हर दिन जयंती. हर दिन जयंती बनाओ, उनके विचार लोगों के हर दिन ले जाओ. क्यों नहीं बननी चाहिए. ऐसे राजा फिर नहीं आएंगे, ना आ सकते. म्हणून तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी करतोय की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही एकत्रित राहा, चांगले विचार आपले मांडा, आपल्या मुलांना चांगले जिजाऊ महासारखे संस्कार द्या, चांगले विचार द्या आणि त्यांचं भवितव्य घडवा. महाराजांनी नेहमी प्रेम महिलांवर केलं, ते प्रेम असं प्रेम केलं की तिला आदर केला, तिला नेहमी बहिणीच्या नजरेने पाहिलं, नेहमी आईच्या नजरेने पाहिलं. ज्या वेळेस ज्या कथा झाल्या, ज्यावेळेस मोगलांनी ज्यावेळेस पठाणांनी कल्याणची सून जेव्हा आणली होती, लपटून एका कालीनमध्ये आणली आणि महाराजांच्या समोर पेश केली, उनके सामने पेश किया गया. बोला महाराज हमने एक बड़ा खजाना लाया है. बोला क्या है. पठान बोला हम लोग ने एक खजाना लाया है. बोला दूसरे भी सुंदर खजाना हमारे पास है, हम आपके सामने पेश करना चाहते हैं. महाराज बोले करा. त्यावेळेस ही कल्याणची सून जी होती उनके सामने पेश की. ती एवढी सुंदर होती, महाराज बघतच राहिले. पठाणाला बोलवलं. अरे बाबा हे काय. बोला महाराज इतना सुंदर इतना सुंदर नजराना कहाँ से लाऊंगा, इतना सुंदर नजराना आपके सामने पेश कर रहा हूँ.
छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होतं, खान जिस तरह तुमने इसको लाया है उससे अच्छी तरह इसको रुसवा करना, इसके साड़ी चूड़िया बंगड़ी देकर उसको रुसवा करना, ये मेरी बहन है। तुम कहते हो इतनी सुंदर है, अरे मेरे माँ बाप भी इतने सुंदर होते तो मैं भी इसकी जैसा सुंदर होता। हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य आहे। तर महाराजांनी किती किती बारकाईने किती ह्यांनी प्रत्येक महिलांवर लक्ष ठेवायचे ते पहा। प्रत्येक महिला आई बहिणीच्या नजरेने पाहताना आज तर विचारच वेगळे झाले, भयंकर विचार आहेत। पण आपले विचार बदलले पाहिजे, विचार बदलायची गरज आहे। आजच्या या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप मी धन्यवाद सुद्धा देतो। खूप वेळापासून तुम्ही बसलाय आणि जाताना एवढंच सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जा, घरापर्यंत पोहोचवा। येणाऱ्या कालावधीमध्ये हे आमचं 19वां वर्ष है, सिंह साहब हमारा 19वां साल है। आज 19 तारीख है और 19 तारीख का देखो ये कैसा योग है। आज राधा कृष्ण का भी कुछ तो शादी का दिन है, राधा कृष्ण का भी शादी का दिन है। आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है और देखो पाक रमजान भी शुरू है। तो ऊपर वाले ने कभी अलग हमको किया ही नहीं, तो हम कैसे एक दूसरे को अलग करते हैं? और महाराज का नाम लेके और दूसरा नाम लेके क्यों अलग एक दूसरे को अलग नजरों से देखते हैं? चांद भी वही है, सूरज भी वही है, हवा भी वही है। उनको भी हवा वही मिलती है, हमें भी वही मिलती है। चांद की रोशनी भी उनको जितनी मिलती है हमें मिलती है, सूरज की रोशनी जितनी मिलती है वो हमें मिलती है। क्या अलग है, क्या क्या निराला है? ऊपर वाले ने भेद नहीं किया तो हम तुम करने वाले कौन होते हैं? जो ऊपर वाले ने जिस तरह से है भगवान हमारे सामने भेजे छत्रपति शिवाजी महाराज, उनके विचार लोगों तक पहुँचा। इतना ही कहूँगा, कहने का समय भी कम हो चुका है। इतना ही कह के मेरे 2 शब्द पूर्ण करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। ज्यावेळेस तुमच्या मनात ध्यान पाहत येईल त्यावेळेस एकच माणसाला आठवत आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानला का? तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले तर जिंकलेच, पण लोकांची मनं जिंकली। मनावरती राज्य करणारा राजा आणि रयतेचा राजा। म्हणूनच आपण ही जयंती, मला पण लोक खूप बोलतात की आपण जयंती फार छोट्या प्रमाणात, मी सगळ्यांना बोलतो की माझं उद्देश हे नाही आहे की मी जयंती चांगली धूमधडाक्यात साजरी करून मी इथून रॅली काढू, मी तिथून रॅली काढू। माझा उद्देश हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मी 2 लोकांपर्यंत जरी पोहोचवले दरवर्षी, तरी माझ्या आयुष्यात मी खूप चांगलं काम केलं असं मी मानेल। इथून जाताना जास्त ना एवढी लोक बसले, त्यातली 2 लोक, दरवर्षी 2 लोक। तरी जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही विचार करा की आपण 80-100 लोकांना जरी बोध दिला, त्यांच्या आयुष्यात जरी परिवर्तन आलं, तरी आपण खूप चांगलं काम केलं असं मनाला तरी समाधान वाटेल। माझे आदर्श माझे काका सुनील शिंदेजी, आपण त्यांना इथं बसलेलं, त्यांनी जे जयंतीची सुरुवात केली आणि हे पुरा जुनं आपलं ऑफिस होतं, नंतर हे रोड कटिंग झालं, नंतर साहेबांनी ही सुरुवात केल्यानंतर हे आपल्या जयंतीचं 19वं वर्ष आहे। मुळात ही जयंती आपण 2007ला याच स्थानावरती सुरुवात केली होती आणि तेव्हापासून आपण तेव्हा मी विचार ऐकायला 8 वर्षापासून मी ही जयंती राबवतो, आयोजित करतो। तर कारण त्याला एकच आहे की काकांनी दिलेले विचार मी अंमलात आणले आणि ते महाराजांचे विचार आपल्यापर्यंत पोचवावे। आणि मी ॲडव्होकेसी करताना कोर्टामध्येही मी जज साहेबांशी बोलताना की साहेब इथे माणूस तुमचा जो न्याय घ्यायला येतो हा विचार करूनच त्याच्यावरती सही करत जावा। मी चुकीचा असेल तर माझ्या विरोधात पण ऑर्डर द्या, तरी मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे। पण मी जी कामं घेते फार विचारपूर्वक घेतो की खरंच त्या माणसाला न्याय मिळावा, तो कोर्टापर्यंत आलेला आहे। आणि न्यायालय कशासाठी बनलेलं आहे तर लोकांसाठी बनलेलं आहे। जर लोकच नाही राहणार तर या गोष्टीला काय व्हॅल्यू असणार आहे का? शून्य किंमत आहे प्रत्येक गोष्टीला। तुम्हीच नसणार ना तर कोर्ट असो, राजकारण असो, सगळ्यांना शून्य किंमत आहे। लोक आहे, जनता आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत
की त्यांना त्या गोष्टीच्या सोयी मिळाव्या. BMC का आहे तर तुम्हाला सोयी मिळावी म्हणून BMC. मंत्रालय का आहे तर लोकांना सोयी पुरवाव्या, त्यांच्यापर्यंत तो फंड पास करावा, त्यांच्या ज्या शाळा आहेत, कॉलेज आहेत, त्यांचा जो टॅक्सचा पैसा जातो त्या टॅक्सच्या पैशातून त्या लोकांना तो मोबदला मिळावा, यासाठी या गोष्टी बनलेल्या आहेत. म्हणून मी सर्व जे आपली लोक आहेत त्यांनाच मानतो. जेवढं माझ्याकडून प्रयत्न होईल, मी कधीच माझा फोन स्विच ऑफ करत नाही. फोन स्विच ऑफला आला तर लगेच रात्रीचे 2 किंवा असो 3 किंवा 4 कसं माझा फोन चालूच भेटणार. तुम्ही अर्ध्या रात्रीही कोणत्या गोष्टीसाठी फोन करा. का त्याला कारण एकच मी विचार ठेवलेला नाही, आपल्याला लोकांचं काम खरं मनाने करायचं. आता मी 48मध्ये इलेक्शन लढलो वॉर्ड क्रमांक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून मला तिकीट भेटली. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांच्या पक्षांचं मला समर्थन होतं. या तिन्ही पक्षामधून मी लढलो. माझ्या शिवसेनेच्या महिलांनी फार मेहनतीने माझ्यावर एकदम ताकदीने लढलो. आपण इलेक्शन चांगलं लढलो. मतं लोकांना भेटली ना भेटली, आता मशिनीचा गेम आहे की काय गेम आहे हे आपल्याला माहीतच नाही. कारण अमेरिकेसारखा देश जो आहे तो मशिनीला मानत नाही. मला तर असं वाटतं आपण विकसनशील ते विकसित झालेले तर आपण विकसनशील आहोत सध्या तरी. तर ते पण ॲक्सेप्ट करत नाहीत. ते जरी आपल्या ह्या मशिनीवर तर आपण कसं काय करायचा हा मनात नेहमी प्रश्न असतोच. आणि मी ही जयंती साजरी करताना शिंदेसाहेब आणि आमचे सर्वांचे लाडके आर्यू सिंह साहब पण इथं. आर्यू सिंह साहब, मैं इस जयंती करते समय इस बात को भी मैं दोहराना चाहूँगा कि मेरा उद्देश्य एक ही है कि पार्टी बोल के जयंती नहीं साजरी करना, इंसान बन के जयंती साजरी करना. क्योंकि मेरे छत्रपति शिवाजी महाराज के विचार ही मुझे लोगों को देने, और वो मैं लोगों तक नहीं पहुंचा पाया तो मैंने क्या काम किया फिर. तो ये सब मेरा जो काम करना है उसका मीनिंगलेस और वो ज़ीरो है. इसीलिए इंसान बन के हर किसी को हम लोगों को सोचना चाहिए. बहुत से लोग, अगर लोगों ने मन में चाहा तो मलाड मालोनी में इतने लोग हैं कि बहुत से लोग खड़े हो जा सकते हैं. लेकिन होता है हर कोई जो है अपने अपने विचारों को रखता है मन में और अपने अपने विचारों से वो लोग चलते हैं. आखिर के दौर में शेवटी एकच म्हणेन जाता जाता एक ही बात कहते हुए विराम लूँगा शब्दों को कि इंसान बन के काम कीजिए. लोगों में मानवता म्हणून काम करा. पोलीस अधिकाऱ्यांना पण मी पोलीस स्टेशनमध्ये जातो तेच सांगतो, साहेब तो काय तुमचा दुश्मन आहे का किंवा तुम्ही त्याचे दुश्मन. एक दुसऱ्याला आपण मानवता म्हणून जर विचार केला तर इझिली सगळ्या गोष्टी होऊन जातात. प्रेमाने प्रत्येक गोष्टीचं युद्ध, किती मोठ्यात मोठे युद्ध हे प्रेमाने जिंकले गेलेले आहेत. युद्धाने कोणतं, तिथे सगळ्या लढाया मोठ्या झाल्या, माणसं मेलेलीच आहेत. पण प्रेमाने जी गोष्ट आली सगळे युद्ध थांबलेले आहे. म्हणून आयुष्यामध्ये प्रेमाची ताकद फार मोठी आहे. मानवतावर प्रेम करा, माणसांवरती प्रेम करा, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवू. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंमलात आणू आणि आपलं आयुष्य अशाच पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ. आणि दरवर्षी ही जयंती मी अशाच पद्धतीने साजरी करत जाणार आहे. आपण सगळे दरवर्षी माझा साथ देण्यासाठी पक्ष न बघता, इथे आर्यू सिंग साहेब भाजपा पक्षातले आहेत, आत्ताच प्रवीण नलावडेजी शिंदे गटातून आले होते, त्यांचे शाखा प्रमुख. तर म्हणण्याचा उद्देश एकच आहे की माझ्या जवळ जी लोक येतात आमचं काहीतरी रिलेशन आहे एक दुसऱ्यांबरोबर, की त्यांना भी कळतं की आपण माणूस म्हणून काम करण्यासाठी इथे उतरलेलो आहोत. आम्ही पक्ष कधीच बघत नाही. माझ्याजवळ जर वेळ आली आणि मला कोणाला साथ द्यायची वेळ आली, खरंच त्या माणसाला न्याय हवा आहे, तेव्हा मी पक्ष बघणार नाही, मी फक्त माणूस म्हणून काम करेन. कारण माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच असे आहेत. महाराजांनी तेच शिकवले. माझे आज सकाळी मी सांगतो जे मुस्लिम बांधव आहेत ते सकाळपासून माझ्याबरोबर होते, पण आज त्यांचा पहिलाच रोजा असल्या कारणाने त्यांचा रोजा झाल्यानंतर आपलं तराबीचा वेळ असते, तर मला त्यांनी सकाळी सांगितलं की सकाळी तुम्हाला 4-5 वाजेपर्यंत आम्ही इथेच असू, पण 5 वाजल्यानंतर आमचं रोजा उपवास सुटणार आणि त्याच्यानंतर तराबीची वेळ असते, तर येता येता उशीर होऊन जाईल. आलो जरी तरी 9, 9:30, 10 होतील, कार्यक्रम संपेल. तर म्हणण्याचा उद्देश हाच आहे की मी सगळ्यांना आता आलमबाईला बोललो होतो की आलमबाई एक दिन आज कोशिश कर जाना आने के लिए, तर ते आले. कल से मैं आपको कोई भी पार्टी के काम के लिए या किसी भी काम के लिए रोकूंगा नहीं.
आणि महाराजांचे विचार आपण अशाच पद्धतीने आपण पुढे घेत जाऊ आणि चांगलं कार्य आपल्या आयुष्यामध्ये करू एवढेच बोलून आपल्या